नोव्हेंबर डिसेंबर नंतरच युतीचा निर्णय, राज ठाकरेंचा सावध पवित्रा. तर निवडणुका लागल्यानंतरच युतीचं ठरेल, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. तर मेळावा फक्त मराठीच्या मुद्द्यावर असल्याचा राज यांचं स्पष्टीकरण. जयंत पाटलांचं भाजप प्रवेशाबाबत तळ्यात मळ्यात. तर टॉपच्या 5 पैकी एका खात्यासाठी आग्रह, खातं देणं शक्य नसल्यानं प्रवेश रखडल्याची एबीपी माझाला माहिती. जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अद्यापही कायम. राजीनामा दिलाच नसल्याची सुप्रिया सुळेंची माहिती. येत्या 15 जुलैच्या पक्ष बैठकीकडे सर्वांचं लक्ष. विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांची भेट. दरेकर समिती स्वयं पुनर्विकासाचा अहवाल दरेकरांनी ठाकरेंना दिला भेट. तर भेटीदरम्यान दोघांकडून मिश्किलपणे पक्षप्रवेशाची आणि युतीची ऑफर. संभाजी ब्रिगेड बामसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट. हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांवर. एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवादात प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद. ही मस्ती ठेचली गेली पाहिजे, विजय वडेट्टीवारांची मागणी. तर आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निकाल येण्याची शक्यता. आजचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी दिलासा देणारा, वकील सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीपेक्षा देखील इंडिया आघाडीच्या बैठकीची अधिक गरज. उद्धव ठाकरेंची मागणी. विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना भूमिका मांडली. ठाण्यातील रखडलेल्या विकास कामांवरून भाजप आमदार संजय केळकरांची सभागृहात एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका. तर सभागृहाबाहेर घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मनसेचे इगतपुरीमध्ये 3 दिवसीय शिबिर. जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन. तर युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर संदीप देशपांडे उत्तर न देताच निघून गेले. राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार. वरळीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याची मागणी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन. पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांचा परतीचा प्रवास. उद्या कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागावर स्पेसएक्स परतणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.